नमस्कार. शासन ज्या युट्यूब चॅनल आप सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे 18 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आपण आहोत. तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो आपण चॅनलला सबस्क्राईब केला आजच्या अपडेट सहित समजुतीला सुरू करूया. लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र दारुण पराभव स्वीकारावा लागला. राज्यातील कांदा बाजारभाव, सोयाबीन बाजारभाव त्याचबरोबर राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीला अपयश मिळाले असल्याचे मान्य करण्यात आले आहे. यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. नुकतेच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील देण्यात आला आहे. याशिवाय शाळांच्या अनुदानाच्या टप्प्यात वाढीचा निर्णय देखील आगामी अधिवेशनामध्ये मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय आश्रमशाळेच्या वेळेमध्ये बदल करण्याबाबत निर्णय देखील घेण्यात येईल. तसेच माध्यमिक शिक्षक सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याच्या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी प्रकारची महत्त्वपूर्ण निर्णय देखील या बैठकीमध्ये घेण्यात आले आहे. सध्याची बैठक नाशिक विभागाचे शिक्षक आमदार माननीय किशोर दराडे यांच्या पुढाकाराने मुंबई येथे सादर बैठक आयोजित करण्यात आली होती. जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन. या बैठकीमध्ये किशोर दराडे यांनी शिक्षक कर्मचाऱ्यांना विविध प्रश्नावर चर्चा केली. यावेळी शिक्षक आमदार किशोर दराडेसह मुख्याध्यापक संघ व TDA पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यामध्ये चर्चा अंतिम सन 2005 पूर्वी नियुक्त झाले आहे, परंतु 2005 नंतर 100% अनुदानित झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. यासह सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना जुनी पेन्शन योजनेप्रमाणे लवकरच लागू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. त्याबाबत कमिटीची स्थापना करून शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. त्याशिवाय 20% व 40% अनुदानित घेणाऱ्या शाळा महाविद्यालयासाठी टप्पा नैसर्गिक पद्धतीने नियमितपणे देण्याचे मान्य केले आहे. या बैठकीमध्ये राज्यातील आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांचा पगार 1 तारखेलाच निर्गमित करण्यात येईल. याशिवाय पुढील शैक्षणिक वर्षापासून शाळेच्या वेळा 11 ते 5 अशी करण्याची घोषणा देखील मुख्यमंत्री यांनी या बैठकीदरम्यान करण्यात आली आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका. धन्यवाद.